तर खूप जणाला एक प्रश्न पडला होता, की एक सध्या काही दिवसांमध्ये एक मराठी चित्रपट जो आहे, जो की रिलीज होऊन गेलेला आहे. खूपच गाजत आहे. YouTubeवरती असेल किंवा लोकं देखील या चित्रपटाची खूपच वाह-वाह करत आहेत आणि तुम्हाला जर मूव्ही बघायचा असेल, तर YouTubeवरती अवेलेबल आहे. परंतु एक प्रश्न म्हणजे या मूव्हीचं नाव काय आणि हा मूव्ही कोणता आहे? तर या मूव्हीचं नाव आहे बघा TDM. या मूव्हीविषयी जर सांगायला गेलं, तर खूप जणांना एक प्रश्न पडलेला आहे. तो असा, की हा चित्रपटाचा सेकंड पार्ट TDM 2 येणार की नाही? कारण चित्रपटाच्या शेवटी आपल्याला हिंट भेटते, की या चित्रपटाचा सेकंड पार्ट जे आहे तो येईल म्हणून. परंतु जशा प्रकारे चित्रपटाने बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स दिलं होतं, त्यावरतून तरी चान्सेस खूप जणाला वाटलं, की कमीच आहेत, की चित्रपट जो आहे ते येऊ शकतो. तर माझं जर मत सांगायला गेलं, तर खरंच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती परफॉर्मन्स खूपच कमी केला होता. प्रेक्षकांचा तेव्हा सपोर्ट भेटायला पाहिजे होता, परंतु तेव्हा वेगवेगळ्या कारणास्तव प्रेक्षकांपर्यंत तो मूव्ही पोहोचला नाही आणि त्यामुळेच तो चित्रपट तेवढा काही गाजला नाही. परंतु जेव्हा या चित्रपटाला YouTubeवरती रिलीज करण्यात आलं, तेव्हा खूपच चांगली पसंती या चित्रपटाला भेटताना दिसत आहे. चित्रपटाचे व्हिडिओजही चालत आहेत. चित्रपटही YouTubeवरती खूप चालत आहे. त्यामुळे मला तरी वाटतं, की हा चित्रपट आता चालूनही खरंच जर पाहायला गेलं, तर पहिल्याच पार्टला प्रेक्षकांकडून सपोर्ट न भेटल्यामुळं माझ्या मते तरी या चित्रपटाचा दुसरा पार्ट जो आहे, तो येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. जर प्रेक्षकांनी काही ट्रेंड चालवला, हॅशटॅग चालवले किंवा चित्रपटाच्या मेकर्सपर्यंत पोहोचलं, तर नक्कीच मला वाटतं, की चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत भाऊराव खराडे या गोष्टीवरती विचार करतील, की TDM 2 आणावा म्हणून. मलाही वाटतं, की चित्रपटाचा सेकंड पार्ट यावा, परंतु चान्सेस तर खूपच कमी आहेत बघा. तुमचे मत तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. थँक यू.